पण त्यानंतर पाऊस जो थांबला तो आजपर्यंत आलेला नाही. उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडलं. नमस्कार. आपण बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रूड शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो गेल्या 15 दिवस झालं पावसानं दडी मारलेली आहे आणि बळीराजा हा पुरता संकटात या ठिकाणी आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी एवढा भयंकर परिस्थितीत आज रोजी आहे. आपण या संदर्भात थेट काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्या शेतकऱ्यासोबतच संपर्क आपण साधणार आहोत. आपल्या सोबत शेतकरी आहे. आमच्या माजलगाव तालुक्यामध्ये आणि पातूड परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे. जूनच्या सुरुवातीला आमच्या परिसरामध्ये सलग 4 दिवस पाऊस पडला आणि त्या पडलेल्या पावसाच्या आधारावर पातूड परिसरातील आणि आसपासच्या 10-5 गावातील शेतकऱ्यांनी हवा सुटलेली आहे. त्यामुळे ते पेरणी केलेला कापूस असेल, सोयाबीन असेल, उगवून पूर्णपणे जळालेला आहे. तरी देखील पाऊस आलेला नाही आहे. आज आमच्यावर दुबार पेरणीचं संकट. शासनानं जो या अगोदर शेतकऱ्यांसाठी विमा जाहीर केलेला होता, तर या संदर्भात तुम्हाला त्या विम्याचे पैसे मिळाले का किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाले का? काय सांगाल सर याच्यावर? खरीप 2025 मध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. कृषी विभागाकडे नोंद आहे. आपल्याला देखील माहीत आहे की त्या अतिवृष्टीने संपूर्ण बीड जिल्हा उद्ध्वस्त झाला होता. खरीपाची सर्व पिके उद्ध्वस्त झाली होती आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई म्हणून आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देऊ. तो पीक विमा आम्हाला आणखी देखील 1 रुपया देखील मिळालेला नाही. माझी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो 17,500 रुपये पीक विमा घोषित केला होता, जाहीर केला होता, तो आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेला नाही. आज आमच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. अशा वेळी जर आपण आम्हाला 17,500 रुपये पीक विमा दिला आणि राहिलेली अतिवृष्टीची मदत जर दिली तर आम्हाला नक्कीच सावरण्यासाठी मदत होईल. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण घोषित केल्याप्रमाणे खरीप 2025चा 17,500 रुपयाप्रमाणे पीक विमा आम्हाला तात्काळ वाटप करावा, ही विनंती आहे. बरं, या ठिकाणी ही परिस्थिती जर अशीच राहिली, जर अजून 2 ते 4 दिवसामध्ये जर नाहीच पाऊस आला तर काय वाटतं तुम्हाला, हे कसं गणित जुळलं नेमकं? आणखीन 2 ते 4 दिवसामध्ये जर पाऊस आला नाही तर पूर्णपणे आम्ही जी पेरणी केलेली आहे ते पूर्णपणे आम्हाला दुबार पेरणी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आमच्या समोर उभा राहणार आहे. त्यामुळे शासनाने, प्रशासनाने आम्हाला दुबार पेरणी करण्यासाठी हेक्टरी 25,000 रुपये मदत करावी, ही आमची आपल्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला विनंती आहे. यानंतर तुम्ही जे आज शेतकरी बळीराजा हा पुरता संकटात आहे, तर या संदर्भामध्ये आपल्याकडून आपल्या शेतकऱ्याच्या वतीने काय मागण्या असतील प्रमुख शासनासाठी? खताचे भाव असतील, सोयाबीनचे भाव असतील, किंवा जे काही अनुदान, इथून महागाई आपल्याला जे शासनानं अनुदान देऊ केलेलं होतं आणि ते अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही, या संदर्भात काय सांगू शकाल किंवा काय अपेक्षा आपल्या इथून पुढे शेतकऱ्याकडून जर दुबार पेरणीचं संकट आलं तर? भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आणि शेतकरी आहे. पण या शेतकऱ्याला एकामागून एक संकटाने ग्रासले आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ आणि पिकलं तर भाव नसतो. आज तुम्ही बघा, खताचे भाव गोणी मागे 500 ते 1000 रुपये वाढलेले आहेत. बियाण्याचे भाव वाढलेले आहेत, औषधाचे भाव वाढलेले आहेत, मजुरीचे भाव वाढलेले आहेत. पण दुसरीकडे जो आमचा शेतमाल आहे, ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल व इतर धान्य असेल, त्यांचा भाव कुठेही वाढताना दिसत नाही. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जो सोयाबीनचा, कापसाचा भाव होता तो आहे तोच आहे. पण एक दुसरीकडे जो खत असेल, बियाणं असेल, औषध असेल, त्याचा भाव दुप्पट झालेला आहे. मग आम्ही शेतकऱ्यांनी कशी शेती करायची, कसं जगायचं, कसं कुटुंब चालवायचं, हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि याच्या माध्यमातूनच आज मराठवाड्यात दिवसाला 1-2 आत्महत्या होत आहेत. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की आपण आमच्या शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे. खताचे, औषधाचे, बियाण्याचे जे भाव वाढत आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण आणलं पाहिजे. आपण सबसिडीमध्ये वाढ केली पाहिजे, ही माझी शासनाला विनंती आहे. यानंतर आपल्यासोबत
काही आणखी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा या विषयावर संवाद करणार आहोत. मामा, काय नाव आपलं? विठ्ठल घोडे. बरं, काय तुम्हाला वाटतं आज ही शेतकऱ्यावर जी एवढी भयंकर परिस्थिती आहे, तर शासनाने काही मदत केली पाहिजे अशी काही तुम्हाला अपेक्षा आहे का? ठीक आहे, तर हे होते आपल्यासोबत शेतकरी. आणि खरं सांगायचं जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या शब्दातून, त्यांच्या भावनातून आणि त्यांच्या अश्रूतून आपल्याला आता हे नक्कीच कळलं असेल की नक्की शेतकऱ्याच्या काय भावना आहेत. आणि येत्या 4 दिवसात किंवा 2 दिवसात जर नाही पाऊस आला तर शेतकऱ्यावर खूप मोठं संकट या ठिकाणी ओढावणार आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा लोकप्रकाश मराठी. मी प्रकाश यादव, माजलगाव.